संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ या भूतलावर फक्त 2च वेळा भाग्यवान माता होण्याचा मान 2 मातांना प्रत्यक्ष परमेश्वरानं दिला आहे. एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अक्का. एकीनं भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठं केलं, तर दुसरीनं स्वराज्याच्या धाकल्या धन्याला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदरगडावर झाला. जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला, कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते. सर्वत्र वातावरण आनंदाचे होते, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळे सुरू होते. संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई आजारी पडल्या. त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या. अगदी तान्हे असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच झाला. ते तान्हुलं, तेजस्वी, सुंदर, गोंडस बाळ भुकेनं कळवळून रडत होतं. एकीकडे जन्म देणारी माता आजाराने खिळलेली होती, तर दुसरीकडे तान्हुलं बाळ भुकेनं टाहो फोडत होतं. जिजाऊंचा जीव तुटत होता. त्या शंभूराजांच्या भुकेच्या कंकर्ष आवाजानं जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता. राजवाड्यातील सारेच चिंतेमध्ये बुडाले होते. तेव्हा जिजाऊंनी मावळ्यांना गडापायथ्याशी जाऊन कुणी बाळंत झालेली स्त्री आहे का ते पाहून या असे सांगितले. मावळे देखील लगेचच शोध करायला निघाले. काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाढे पाटील यांची पत्नी बाळंत झालेली आहे. लगेचच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले. आईसाहेबांचा निरोप आलाय म्हटल्यावर तुकोजी देखील लगेचच गडाकडे निघाले. तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सईबाई आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे. तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे. जिजाऊंचं हे बोलणं ऐकून तुकोजी लगेचच घरी गेले. त्यांनी हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितले. हे सारं ऐकून धाराऊ गहिवरते. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचं लेकरू अन आपल्या स्वराज्याचं धाकलं धनी आज दुधा वाजून तळमळतंय हे ऐकून तिला रडूच कोसळतं. ती आपल्या दोन्ही पोरांना घेते अन लगबगीनं गडावरती पोहोचते. तिथे गेल्यावरती जिजाऊ धाराऊंना सांगतात, तू जे मागशील ते मी तुला देईन, पण शंभूराजांना दूध पाज. तेव्हा धाराऊ म्हणते, आईसाहेब, शंभूराजे आपले धाकले धनी आहेत अन बाळाला दूध पाजायचं तर त्याची किंमत घ्यायची, तर त्या दूध पाजण्याला महत्त्व ते काय? मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्यासाठी कामी येऊन आपलं छोटंसं योगदान देऊ शकते. धन्य ती धाराऊ माय. धाराऊ लगेचच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात, त्यांच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात. शंभूराजे भुकेलेले असतात. ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात. धाराऊ आपल्या मुलाप्रमाणेच संभाजीराजांचा देखील दूध पाजत असतात. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. बाळंत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेनं दूध पाजलं तेवढ्याच आत्मीयतेनं शंभूराजांनाही पाजलं. सईबाईच्या निधनानंतर धाराऊंनी शंभूराजांचा सांभाळ केला. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं. दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या. पुण्याजवळील भोळ मावळातल्या कापूरहोळ गावातील एका कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या. त्या तुकोजी गाढे पाटील यांच्या पत्नी होत्या. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळे शंभूराजे यांचे संगोपन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञतेची जाणीव म्हणून धाराऊंना दरवर्षी 16 होणांची तैनाती करून दिली.
एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले. त्या संभाजीराजांच्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या. धन्य ती आई जिनं संभाजीराजांचा दूध पाजून इतकं शूरवीर आणि धैर्यवीर बनवलं. छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापुळहोळ गावातच राहतात. धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या. जय शंभू.